दंडवत प्रणाम. परमेश्वराचे प्रत्यक्ष सान्निध्य नसेल तर काय करावे? दर्शन नाही, प्रत्यक्ष उपदेश नाही. मग जीवाने परमेश्वराशी आपला संबंध कसा टिकवायचा? सूत्रपाठातील असतीपरी प्रकरण याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देते. हे प्रकरण सांगते की परमेश्वराच्या प्रत्यक्ष सान्निध्याच्या अभावात जीवाने कसे जीवन जगावे, जेणेकरून त्याला पुन्हा परमेश्वराचा संबंध प्राप्त होईल. असतीपरी म्हणजे काय? असतीपरी म्हणजे परमेश्वराच्या प्रत्यक्ष सान्निध्याच्या अभावात साधकाने पाळावयाचा मार्ग. जेव्हा परमेश्वर प्रत्यक्ष रूपाने आपल्यासमोर नसतो, तेव्हा भक्ताने कोणत्या तत्वांवर जीवन जगावे याचे मार्गदर्शन या प्रकरणात केले आहे. हे केवळ नियम नाहीत, तर परमेश्वराशी पुन्हा संबंध जोडण्याचा आध्यात्मिक मार्ग आहे. विकार विकल्प शून्य. पहिले सूत्र सांगते, विकार विकल्प शून्य. विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. विकल्प म्हणजे संशय, द्वैतभाव आणि मनातील अस्थिरता. साधकाने या दोन्हींपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा, कारण विकार मनाला अस्थिर करतात आणि विकल्प श्रद्धेला कमकुवत करतो. परमेश्वराशी संबंध दृढ करण्यासाठी अंतःकरण शुद्ध असणे आवश्यक आहे. स्वभाव मात्रे. दुसरे सूत्र सांगते, स्वभाव मात्रेन. याचा अर्थ कृत्रिमता सोडून आपल्या मूळ, शुद्ध आणि नैसर्गिक स्वरूपात राहणे. अनेकदा मनुष्य जगाला दाखवण्यासाठी वेगळा आणि अंतर्मनात वेगळा असतो, परंतु आध्यात्मिक मार्गावर दांभिकता चालत नाही. जसा आहे तसा परमेश्वरासमोर उभे राहणे हाच स्वभाव मात्रेचा खरा अर्थ आहे. निरालंबी. तिसरे सूत्र सांगते, निरालंबी. निरालंबी म्हणजे बाह्य आधारांवर अवलंबून न राहणे. संपत्ती, प्रतिष्ठा, लोकांची प्रशंसा, सत्ता किंवा इंद्रिय सुख यांवर आपले सुख अवलंबून नसावे. साधकाचा खरा आधार परमेश्वर असावा. ज्याचा आधार परमेश्वर आहे तो संसारात राहूनही अलिप्त राहू शकतो. देवता स्मरण. चौथे सूत्र सांगते, देवता स्मरणेन. परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन नसले तरी त्यांचे स्मरण सतत असावे. नामस्मरण, लीळास्मरण, सूत्रांचे चिंतन आणि परमेश्वराच्या कृपेची आठवण हे सर्व स्मरणाचेच प्रकार आहेत. स्मरणामुळे सान्निध्याचा अनुभव जिवंत राहतो. जन्म कसा व्यतीत करावा? पाचवे सूत्र सांगते, जो जन्मक्षेपी. म्हणजे जो जीव आपले संपूर्ण आयुष्य या तत्वानुसार व्यतीत करतो, तो केवळ धार्मिक विधी करत नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाला परमेश्वराभिमुख बनवतो. त्याचे प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार आणि प्रत्येक स्मरण परमेश्वराशी जोडलेले असते. परमेश्वराचा पुनःसंबंध या प्रकरणातील सर्वात सुंदर सूत्र शेवटी येते. तेयासी परमेश्वरू पुनरपी आपुला संबंधू देती. म्हणजे जो जीव विकाररहित, स्वभाव मात्र, निरालंबी आणि स्मरणशील राहतो, त्याला परमेश्वर पुन्हा आपला संबंध देतो. हीच या प्रकरणाची सर्वात मोठी आशा आहे. परमेश्वर जीवाला कधीच विसरत नाही. योग्य पात्रता निर्माण झाली की परमेश्वर स्वतः त्याच्याकडे पुन्हा येतो. तात्विक संदेश या संपूर्ण प्रकरणाचा सार असा आहे: विकारांपासून दूर राहा, संशय सोडा, नैसर्गिक आणि प्रामाणिक राहा, संसारावर अवलंबून राहू नका, परमेश्वराचे स्मरण करा, संपूर्ण आयुष्य या मार्गाने जगा. परमेश्वर स्वतः पुन्हा संबंध देईल. फ्लो टू रिमेंबर. असतीपरी लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे, निरालंबी, देवता स्मरण, संपूर्ण जीवन त्या मार्गाने, परमेश्वराचा पुनःसंबंध. मेमरी फॉर्म्युला: विकार शून्यता, स्वभाव, निरालंबता,
स्मरण, पात्रता, परमेश्वर संबंध. कंक्ल्युजन. असतीपरी प्रकरण हे प्रत्येक साधकासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. परमेश्वराचे प्रत्यक्ष सान्निध्य नसताना निराश होण्याची गरज नाही. जर जीव विकारांपासून दूर राहिला, स्वभाव मात्र राहिला, निरालंबी राहिला आणि परमेश्वराचे स्मरण करत राहिला, तर परमेश्वर स्वतः त्याला पुन्हा आपला संबंध देतो. हीच या प्रकरणातील सर्वात मोठी आध्यात्मिक हमी आहे. तुमच्या मते असतीपरी प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा गुण कोणता आहे? विकार विकल्पशून्यता, निरालंबता की सततचे देवतास्मरण? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.